हाय, हॅलो, नमस्कार. मी जया तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका मराठी ब्लॉग चॅनलवरती आणि नवीन यूट्यूब चॅनलवरती. तर पहा, सकाळ सकाळ मस्त अशी महादेवाची पूजा करून घेते मी. आज लवकर आंघोळ चहा पाणी झाल्यामुळे आज माझा नंबर पूजेला. तर पहा, मस्तपैकी महादेव नंदी दोन्ही महादेव धुवून घेतलेले आणि तुळशीला पण पाणी टाकून घेतलेले. तरी ही तुळस एवढी मोठी झाली, आपल्या कमरेच्या वरती गेलेली उंचीला. तर मोटर लावली आणि ताजं पाणी देवाला घेतलेलं आहे. मस्त झाडाच्या सावलीखाली आम्ही महादेव मांडलेला आहे. आणि मस्त असं भस्म लावायला पण खूप आवडतो मला महादेवाला. आणि महादेवाच्या शेजारीच बेलाचं पण झाड आहे आमचं छोटंसं, आणि हे मोगऱ्याचे छोटे छोटे झाडं, आणि हे बाजूला शोचे झाड आहेत, त्याला फुलं येतात सुंदर असे. मस्त भस्म असा टाकून घेतला देवावरती. आणि आता दिवा वगैरे अगरबत्ती सगळं लावून घेतले. व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. तर घरातली पण देवपूजा मस्त झालेली आहे. आमच्या नळाला पण पाणी रोज येतं. असं आपण कधी पण मोटर लावली की लगेच पाणी येतं. त्याच्यामुळं देवाला ताजं पाणी देव धुण्यासाठी आम्हाला मिळतं. आणि सगळं झाडांना पण पाणी असं पोटभर मिळतं. उन्हाळ्यात पण पाण्याची कमतरता आम्हाला भासत नाही. तर पहा, मस्त महादेवाची पूजा झालेली आहे. आणि आता आज आहे जया एकादशी. तर मस्त विठ्ठल रुक्मिणीची पण आंघोळ घातलेली आहे. आणि देवघर पण मस्त असं सजवलेलं आहे फुलांनी. मोठे फुलं नाही, पण झाडाचे मोगऱ्याचे जे फुलं आहेत त्यांनी पूर्ण देवघर असं सजवून घेतलेलं आहे. तरी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आमच्या आईने आळंदीहून आणलेली होती. तर खूप मस्त अशी दिसते. त्याला दागिने जरी नाही घातले तरी पण फक्त आंघोळ घालून जर देवघरात ठेवली ना, पूजा केल्यावर इतकी छान ही मूर्ती दिसते की असं बघतच राहा वाटतं त्या मूर्तीकडे. आणि अभिषेक केला मूर्तीचा मस्त धुवून घेतलेली आहे. आईने त्याचे दागिने पण छोटे आणलेले आणि त्याचे कपडे वस्त्र पण आहे. ते काय मी घालत नाही, अशीच काळीच मूर्ती छान दिसते. तर रोज मुलांची सकाळ गडबड असते. तर त्यामुळं पूजा करायला काही भेटत नाही. पण निवांत असलं तर पूजा करावं वाटते शांत मनाने. म्हणून आज पूजा केलेली.
देवपूजा जेवणं वगैरे सगळे कामं झाले आणि त्याच्यानंतर आम्ही करायला घेतल्या तांदळाच्या खिशीच्या पापड्या आणि नेमक्याच खिशीच्या पापड्या झाल्या आणि लगेच साडी आलेली होती अर्जंट नवरीची साखरपुड्याची, तर ती द्यायची होती. तर एखाद्या दिवशी कामाचा कंटाळा आला नाही तर जास्त काम अजून येतं, तर असं आपण करतो म्हणल्यावर काम तर येणारच आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ जर बघायला आवडत असतील तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू अशा पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तुम्हा सर्वांना बाय बाय. इको फॉलो पण करते मी आणि थोडेफार कपडे आपल्या पेटीकोटवर शिलाया वगैरे